हॅलो मित्रांनो, आज मी ज्या मूवीचं एक्सप्लेनेशन करणार आहे त्या मूवीचं नाव आहे पार्टनर. ही एक तमिळ कॉमेडी मूवी असून यामध्ये तुम्हाला थोडीशी सायन्स फिक्शन कॉमेडी दिसेल. म्हणजे एका इंजेक्शनमुळे कसा एक मुलगा मुलगी बनतो ते, आणि त्याच्यातच आपल्याला योगी बाबूची कॉमेडी दिसणार आहे. त्यामुळं वेळ न वाया घालवता सुरू करूयात मूवीचं एक्सप्लेनेशन. तर मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक मूर्ख सायंटिस्ट दाखवला गेलाय. तो असं एक्सपेरिमेंट करत असतो की ज्याच्यामध्ये मेलेल्या व्यक्तीची बुद्धी तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यामध्ये घालू शकता. आता असं केलं तर वाईट लोक जन्माला येतील पुन्हा. मग ह्याच्यामुळं गव्हर्नमेंटनी त्याच्या या एक्सपेरिमेंटला बॅन केलेलं असतं. पण तरीही तो लपून छपून तो हे एक्सपेरिमेंट जनावरांवरती करायचा, माणसांवरती करायचा, आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांनी एक त्याच्याबरोबर चिपही बनवलेली होती. त्याच्यामध्ये त्याच्या सर्व एक्सपेरिमेंटचा डाटा होता. आता इथं आपल्याला मूवीचा मेन हिरो श्रीधर दाखवला गेलाय. श्रीधरनी एक बिझनेस चालू केलेला होता, पण काही कारणामुळे तो ठप्प होतो. त्यामुळे कर्ज देणारा सावकार आता श्रीधरच्या बहिणीच्या मागे लागला होता. तो म्हणत होता, तू कर्ज देऊ शकत नाही तर तुझ्या बहिणीशी माझं लग्न लावून दे. ह्याच्यावरती चिडून श्रीधर त्याच्या मित्राकडे 25 लाख रुपये मागायला जातो. पण त्याच्यावरती त्याचा मित्र कल्याण म्हणतो, 25 लाख? माझ्याकडे जर 7 लाख रुपये असते तर आतापर्यंत मी 2 मुलांचा बाप झालो असतो. लगेचच पुढच्या सीनला आपल्याला जॉन दाखवला गेलाय. जॉन हा त्या मूर्ख सायंटिस्टचा असिस्टंट होता. एकदा जॉनला त्या सायंटिस्टनी चोरी करताना पकडलेले होते, म्हणून बदला घेण्यासाठी त्याला त्या सायंटिस्टची आता चिप चोरायची होती. पुढे आपल्याला कल्याण दाखवला गेलाय. तो श्रीधरला ज्या कंपनीमध्ये काम करतो असं सांगत होता, ती कंपनी खरं तर चोरीची होती. ती सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम चोरी करून ते बाजारात विकत असतात. तेव्हा आपल्याला एक मिनिस्टर दाखवला गेलाय. मिनिस्टर जरा ठडकी स्वभावाचा होता. त्याचाच फायदा घेऊन एका मुलीने त्याचा MMS बनवला होता. त्यामुळं त्याला तो MMS हॅक करून डिलीट करायचा होता. त्याच्यामुळं त्याला कोणी ब्लॅकमेल करू शकणार नाही. इकडे कल्याणनी श्रीधरलाही आपल्याबरोबर तिथं कामाला लावलेलं होतं. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर हे काम ते दोघंही घेतात आणि त्याची किंमत 10 लाख रुपये ठरवतात. पण तिथं कल्याण श्रीधरला गाण्याच्या स्वरूपामध्ये आता योग्य पद्धतीने समजून सांगतो की पैसा किती महत्वाचा आहे. इकडे जॉन एका चोराला हायर करतो त्या सायंटिस्टकडची चिप चोरायला. पुढे कल्याण एका मुलीबरोबर इंटरव्ह्यू घेताना फ्लर्ट करत असतो. पण तेवढ्यात तिथं त्या मुलीची मैत्रीण प्रिया येते. आता श्रीधर तिला बघून ओळखतो. तर म्हणतो की मॅट्रिमोनी साईटवरती आपण भेटलेलो होतो, पण माझा बिझनेसचा आयडिया ऐकून तुम्हाला रिजेक्ट केलेलं होतं. पण आता मी या कंपनीमध्ये चांगला जॉब करतोय, तर त्यामुळे तुझं काय म्हणणं आहे? हे म्हणल्यानंतर प्रिया त्याला रिजेक्ट करून निघून जाते. इकडे ते चोर जेव्हा त्या चिप चोरण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सायंटिस्ट त्या चोरांची चांगली जिरून त्यांना पळवून लावतो. आता इकडं श्रीधर प्रियाला पटवण्यासाठी लहान मुलाच्या हातामध्ये एक किचन प्रियाच्या हातामध्ये देतो. त्या किचनमध्ये GPS होता आणि त्या GPSच्या साह्याने प्रियाचा पाठलाग करून प्रियाला पटवतोही. इकडं जॉन ती चिप चोरण्याचं काम घेऊन त्या श्रीधरच्या कंपनीमध्ये देतो आणि त्याच्यासाठी 20 लाखाची ऑफरही देतो. पण श्रीधर सांगतो की तिथं भुताटकी आहे, त्यामुळं आपण हे काम घ्यायला नको असं म्हणून तो याच्याही त्या कामाला नकार देतो. पण श्रीधर इकडं कल्याणला पाठवून त्या चिपची किंमत 50 लाख रुपये ठरवतो. इकडं कल्याण त्या मिनिस्टरकडं MMSच्या कामाचे 10 लाख रुपये घ्यायला येतो. पण तेवढ्यात तिथं पोलीस येतात. आता पोलिसांना पाहून मिनिस्टर आणि कल्याण हे दोघंही घाबरतात. कल्याण त्या मिनिस्टरला म्हणतो, हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि फक्त मलाच द्या. असं म्हणल्यानंतर पुढच्या सीनला आपल्याला श्रीधर आणि कल्याण त्या सायंटिस्टकडं ती चिप चोरायला गेलेलं दाखवली. त्याच झटापटीमध्ये कल्याण एका खुर्चीवरती पडतो आणि त्याला एक इंजेक्शन त्याच्या गळ्यावरती लागतं. पण तेवढ्यात श्रीधर तिथं पडलेलं गॅजेट उचलून कल्याणला घेऊन तिथनं पळ काढतो. आता चोरी फसल्यामुळे दोघंही नर्वस असतात. पुढे सकाळी जेव्हा कल्याणला जाग येते तेव्हा तो बघतो तो एक मुलगी झालेला होता. आता तो ही गोष्ट जेव्हा श्रीधरला सांगू लागतो तेव्हा श्रीधरला आधी तर त्याचा विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, माझा मित्र चिंपांजी सारखा काळा मुलगा आणि तू गोरी अप्सरा मुलगी, हे कसं शक्य आहे? मग कल्याण श्रीधरला त्याच्याबद्दल त्याचे सिक्रेट सांगू लागतो. आता हे सिक्रेट ऐकल्यानंतर श्रीधरला तर लक्षात येतं, कारण की या गोष्टी फक्त कल्याणलाच माहिती होत्या. पण एका रात्रीमध्ये कल्याण एकदम मुलगी कसा काय झाला? आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांच्या लक्षात येतं ते चोरलेलं गॅजेट. कारण की त्या गॅजेटमध्ये भूतकाळातल्या गोष्टी दिसत असतात. तेव्हा त्या गॅजेटमध्ये दिसते की त्या इंजेक्शनमुळे कल्याणची हालत झाली आहे. म्हणून ते त्या सायंटिस्टकडं या गोष्टीचं निदान काढायला जातात. पण सायंटिस्ट इथनं गायब झालेला असतो. इकडं श्रीधर कल्याणला नवीन नवीन कपडे घेऊन देतो. तेवढ्यात तिथं जॉनची एंट्री होती. जॉन तिथं आल्यानंतर कल्याण आणि त्या चिप बद्दल विचारू लागतो. पण इकडं श्रीधर त्याला शब्दामध्ये फसवतो. तो म्हणतो, कल्याण माझेही 10 लाख रुपये घेऊन पळालेला आहे आणि त्याला शोधण्यासाठी मी इथं त्याच्या घरी आलोय. असं म्हणल्यानंतर कल्याण घाबरून पडद्याच्या मागून बाहेर येतो आणि जॉनला म्हणतो की मी तुझी चिप लवकरच तुला परत देईल, पण
जॉन त्याला ओळखत नाही. जॉन म्हणतो की ही कोण आहे? तर त्याच्यावरती श्रीधर सांगतो की ही माझी बहीण आहे. हे ऐकल्यावर जॉन तिथून निघून जातो आणि त्याच्या लोकांना म्हणतो या दोघांवरती लक्ष ठेवा. आता इकडे त्या मिनिस्टरकडं ते 10 लाख रुपये घेण्यासाठी श्रीधर आणि कल्याण येतात. पण तो मिनिस्टर म्हणतो की मी फक्त हे पैसे कल्याणलाच देणार आहे. तर त्याच्यावरती श्रीधर म्हणतो ही कल्याणची बहीण आहे. तर तो म्हणतो की कल्याणचं रूप कसं, हिचं रूप कसं, मी हे पैसे कल्याणलाच देणार. असं म्हणल्यानंतर ते दोघंही बाहेर निघून जातात. पण मिनिस्टर त्याच्या पियेला सांगून कल्याणच्या बहिणीला आतमध्ये बोलवतो, म्हणजे कल्याणला आत बोलवतो. आता श्रीधरला कळतं की त्याच्याबरोबर काय होणार आहे. मिनिस्टर कल्याणवर जबरदस्ती करणारच, तेवढ्यात कल्याण मिनिस्टरला चांगला चोप देतो आणि तिथून पळून जातो. कल्याणला पळताना आता लक्षात येतं की आता आपण स्त्री रूपामध्ये आहोत, त्याच्यामुळं आता ह्या गोष्टीला आपण सामोरच गेलं पाहिजे. इकडं कल्याणची गर्लफ्रेंड येते. कल्याण तिला किस करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात ती कल्याणला मागे ढकलून रडू लागते. ती म्हणती की कल्याण कुठे आहे? तो माझा फोनही उचलत नाहीये आणि तो त्याच्या ऑफिसमध्येही नाहीये. त्यांनी जर मला रिप्लाय दिला नाही तर मी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करेल. आता हे ऐकल्यानंतर कल्याण एकदम इमोशनल होतो. तो म्हणतो की स्त्रियांना किती गोष्टींना सामोरं जावं लागतं. मी जेव्हापासून स्त्री बनलेलो आहे सगळे माझ्यावरती वाईट नजर टाकतात. आता इकडं ज्यावेळी श्रीधर आणि कल्याण एका बेडवरती झोपलेले असतात तेवढ्याच प्रिया येते. प्रियाला वाटतं ह्या दोघांचा अफेअर चालू आहे. श्रीधर प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही दोघं फक्त मित्र आहोत, पण ती काहीच समजत नाही. ती त्या दोघांचं न ऐकता तिकडून निघून जाते. आता इथं श्रीधर आणि कल्याण हे दोघंही त्या मिनिस्टरचे पैसे चोरतात. पण त्यांना लक्षात येतं की त्या मिनिस्टरनी त्यांना फसवले, कारण त्या बॅगेमध्ये फक्त रद्दी होती. इकडं श्रीधरच्या बहिणीचा फोन येतो की तो सावकार लग्नासाठी मला जबरदस्ती त्याच्या घरी घेऊन आलेला आहे. आता श्रीधरला हे कळल्यानंतर श्रीधर आणि कल्याण दोघंही त्याच्या बहिणीला वाचवायला जातात. पण जसे ते त्यांना वाचवायला जातात त्यांना कोणीतरी बेशुद्ध करतं. आता इकडं जेव्हा कल्याणला जाग येते तेव्हा तो बघतो त्याच्यासमोर तो सायंटिस्ट होता. तो सायंटिस्टला सगळ्या झालेल्या गोष्टी सांगतो, पण सायंटिस्टला ही गोष्ट पटतच नाही. तो म्हणतो की माझं एक्सपेरिमेंट तर मेमरीवरती होतं, पण स्त्रियांचा पुरुष किंवा पुरुषांचं स्त्री करण्यावरतीच नव्हतं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कदाचित हा इफेक्ट त्याच्यावरती त्या DNA मुळे झालेला असेल, त्यामुळं हा मुलाचा मुलगी झालेला असणार. म्हणून आता त्याच्यावरती तो सायंटिस्ट कल्याणवरती वेगळे वेगळे प्रयोग करू लागतो. पण प्रत्येक वेळी तो फेलच जात असतो, कारण की किती गेलं तरी मूर्खच होता ना तो. आणि मग असं करत असतानाच तिथं जॉनचे गुंड येतात. ते सायंटिस्टला किडनॅप करून तिकडनं घेऊन जातात. आणि तेव्हाच त्यांचा पाठलाग करत असताना त्यांना तिथं प्रियाही भेटते. प्रिया परत त्यांच्यावर शक करू लागते, पण त्याच्यावरती श्रीधर प्रियाला आपल्या गाडीवरती बसवतो आणि पुन्हा त्या गुंडांचा पाठलाग करू लागतो. आणि आता इकडं ते गुंड सायंटिस्टला विचारू लागतात की ती चिप कुठे आहे. पण तेवढ्यात तिथं श्रीधर आणि कल्याणी येतात. जॉनचे गुंड सर्वांना बांधून चौकशीच करत असतात. तेवढ्यात तिथं जॉन पण येतो आणि ते जॉनच्या बरोबर तो मिनिस्टरही येतो. तो मिनिस्टर म्हणतो मला फक्त ही कल्याणची बहीण पाहिजे, बाकी काही नको. आता हे ऐकल्यानंतर कल्याण आणि श्रीधर त्या गुंडांचे लक्ष विचलित करतात आणि सगळ्यांची सुटका करतात. फाईट चालू असताना त्यामधला एक गुंड ज्यावेळी ती चिप तोडणार असतो तेवढ्यात ती कल्याण शिताफीने उचलतो. कल्याण ती चिप घेऊन तिथनं पळून जातो आणि श्रीधरला त्या मिनिस्टरकडं ती पैशाची बॅगही सापडते. आता इकडं सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करताना कल्याणला तो म्हाताराच बनवून टाकतो. आता हे बघितल्यानंतर कल्याण त्याला पुन्हा पहिल्यासारखं करायला सांगतो. तर त्याच्यावरती तो सायंटिस्ट म्हणतो तू पहिला मुलगी होता, आता मुलगा झालाय, त्याच्यातच समाधानी राहा. इकडं श्रीधर त्याचं पूर्ण कर्ज मिटवतो आणि त्याच मांडवामध्ये प्रियाबरोबर लग्न करतो. इकडे कल्याण फ्लर्ट करत असताना त्याला तीच मुलगी दिसते जिच्या DNA मुळे कल्याण मुलगी झालेला होता. आता ती मुलगी कल्याणची फ्लर्ट करू लागते आणि असं म्हणून कल्याण खुश होतो आणि इथंच मूवीचा एंड होतो.